22वा अध्याय संपता संपता भगवंताला उद्धवानी प्रश्न केलाय. काय प्रश्न केलाय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 2-3 समासामध्ये 2-3 अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाच्या समोर विस्तारित केलेलं आहे. तर प्रश्न कसा आहे? मी शांतीचे लाभे कल्याण ऐशी कृपा करावी परिपूर्ण म्हणून धरिले श्रीचरण उद्धवे आपण निज भावे. म्हणजे प्रत्येक माणसाला शांती कशी प्रस्थापित होईल, शांतीचं सुख कसं मिळेल, आणि त्यासाठी भगवंत काहीतरी उपाय सांगा. कारण प्रत्येक माणूस अशांत आहे, प्रत्येक माणूस विषयाधीन आहे, प्रत्येक माणूस संसारामध्ये गुरफटलेला आहे, प्रत्येक माणूस गुणामध्ये अडकलेला आहे, प्रत्येक माणूस अहंकारामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे शांती नांदत नाही. बघा, जगामध्ये कोणाकडे शांती आहे का? बघा, कोणाकडे शांती नाही. आणि ही शांती काय नाही, त्याला एकमेव कारण काय? तर अनुभव सांगतात. शांती का नाही आपल्याकडे? तर आपण शांती कुठे आहे? आपण शांती संसारातल्या प्रपंचातल्या वस्तूंमध्ये शोधतो. एखाद्याकडे चांगला मोठा LED TV आला, त्याला सुख वाटतो, समाधान वाटतो. पण सुख आहे का तिथे? नाही, अजून तो अशांत करतो घर. एखाद्याने गाडी घेतली मस्तपैकी, अगदी करोडो रुपयाची गाडी घेतली, आणि त्याला वाटला गाडी घेतल्यानंतर मला सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. नाही ना, तिथे पण शांती मिळत नाही. मोठा टुमदार बंगला बांधला, अगदी थंड व्हायच्या ठिकाणी आपण एखादा घर बांधला जाऊन, आणि तिथं आपण शांती शोधायला गेलो तरी पण शांती मिळत नाही. मग शांती आहे कुठे? शांती आहे कुठे? तोच तर प्रश्न केलाय. भगवंता, शांती का मिळत नाही? अनेक साधनं केलं तरी पण शांती मिळत नाही. मग शांती कुठे? तुझी कृपा न होता कोट्यानुकोटे साधने ती व्यथा वृथा. तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. तुझी कृपा न होता, भगवंताची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही. आणि म्हणून भगवंतालाच प्रश्न केलाय. आयऱ्या गाऱ्याला प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या भगवंताला प्रश्न विचारो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंत देत असतो, पण आपण तो विचारत नाही ना, कारण आपल्याला गरज वाटत नाही. ज्या आपल्याला आपल्या वाट्याला दुःख येतो तो माणूस भोगत बसतो. भोगणं भागच आहे, पण प्रश्न तोच विचारू शकतो. प्रश्न त्यालाच विचारण्याचा अधिकार आहे की जो भगवत भजनामध्ये ज्याची वृत्ती भगवताकार झालेली आहे, ज्याची वृत्तीच भगवताकार झालेली आहे, तोच भगवंताला प्रश्न विचारतो. ज्याची वृत्ती विषयांमध्ये अडकलेली आहे, ज्याची वृत्ती प्रपंचामध्ये अडकलेली आहे, त्याच्याकडं हे प्रश्न येत नाही. का येत नाही? भगवंतच बुद्धी देत नाही. हो, इथं तेच सांगतात ना, तुझी कृपा न होता कोट्यानुकोटे साधने वृथा. मग भगवंताची कृपा कधी होईल? भगवंताची कृपा कधी होणार? प्रत्येक जीवावर, प्रत्येक माणसावर जर भगवंताचं भजन केलं तरच. म्हणून काय लिहिलंय? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये प्रत्येकाचा उद्धार भगवंताने नामामध्ये ठेवलाय. कारण ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. हे कोणाच्या लक्षात कसं येईल? भगवंताच्या पेक्षा भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. मला सांगा, भगवंत तिथे जवळ होता कुरुक्षेत्रावर, प्रत्यक्ष मूर्ती समोर होती, प्रत्यक्ष भगवंत होता. मग त्याने कोणाला सुख दिला का? तिथे कोणाला सुख मिळालं नाही का? भगवंत सांगतो की नामामध्ये सुख आहे,
नामरूपे जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित. बघा कसा लिहिलंय, ज्याचं चित्त नामामध्ये आणि रूपामध्ये, नामाशी आणि रूपाशी एकरूप झालेलं आहे, त्याची दास्य भक्ती मी करतो असं भगवंत सांगतो. त्याचा दास मी अंकित, मी त्याची दास्य भक्ती करतो. मग आता आपण काय करायला पाहिजे, तर प्रत्येकाने शांती बाहेर शोधण्यापेक्षा, शांती कुठं आहे, तर शांती आपल्या आतमध्ये आहे आणि आपण तिला शोधतो बाहेर. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, पण ती अंतःकरणातली शांती कधी प्रस्थापित होईल, कधी प्रगट होईल, जेव्हा आपण एकांतात जाऊ आणि आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य हे अंतःकरण चतुष्टय आहे. त्या अंतःकरणामध्ये आपण भगवंताचं भजन केलं, भगवंताचं भजन बरं का, तरच ती शांती आपल्याला भेटेल. कारण भगवंताकडे शांती आहे आणि भगवंत कुठे आहे? भगवंत बाहेर आहे का? भगवंत कुठे आहे? अहो भगवंत आपल्या आतमध्येच आहे. हृदयस्तु भगवंत, हृदयस्तु नारायण. भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे आणि आपण त्याला शोधतो बाहेर. ज्या ठिकाणी वस्तू आहे, ज्या घरामध्ये वस्तू आहे, त्या घरात आपण वस्तू शोधत नाही आणि आपण वस्तू शोधायला निघाले जगभर, मिळेल का? म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय की कोणी एका गावी अथवा देशी, कोणी एका गावी अथवा देशी राहण्या आपणासी, न भेटता तेथल्या प्रभूसी सौख्य कैसे. कोणी एके गावी अथवा देशी, एखाद्या माणसाला एखाद्या गावामध्ये, एखाद्या देशामध्ये राहायचं असेल, तर त्यांनी जर त्या गावदेवीचा दर्शन घेतलं नाही, त्या गावामधल्या देवाचा दर्शन घेतलं नाही, तर सुख मिळेल का? असं समर्थांनी दासबोधामध्ये देवशोधन समासामध्ये लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ बाह्य अंगात जाऊ नका बरं का, आतमध्ये या. आपण या देहरूपी गावामध्ये आलो आहे आणि या देहरूपी गावामध्ये असलेल्या त्या आपण भगवंताला जर आपण शोधलं नाही, त्याच्याशी एकरूप केलं नाही, कोणी एके गावी अथवा देशी राहण्या आपणाशी, न भेटत्या तेथल्या प्रभूशी सौख्य कैसे. आपण जर आपल्या आंतरीच्या अंतरात्म्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख मिळेल का? कसा प्रश्न केला बघा. देव शोधन, देवाचा शोध घ्या. कुठे कुठे घ्यायचा? आतमध्ये. हो, नाना शरीरे हीच मंदिरे. प्रत्येक शरीर हा मंदिर आहे. तुमचं आमचं शरीर आहे ना, तोच मंदिर आहे आणि त्याच्यामध्येच परमात्मा राहतो. आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. नाना शरीरे हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. जीव नावाचा ईश्वर तुमच्या आतमध्ये राहतो. नाना शरीरे हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. देवळे म्हणजे नाना शरीरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. आणि त्या देवळाच्याने गुणे देव होईजे. देव होण्याची वस्तू आहे, देव बघण्याची वस्तू नाही आहे. देवळाच्याने गुणे म्हणजे या देवळामध्ये, म्हणजे देहरूपी देवळामध्ये असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी एकरूप झालो तरच आपल्याला सुख समाधान आहे. आणि आपण शांती शोधायला कुठे चाललोय? बाहेर. शांती आतमध्ये आहे, पण ती शांती आपल्याला मिळत का नाही? ह्याला एकमेव कारण काय असेल? एकमेव कारण हे की आपल्या अंतःकरणामध्ये मळ, विक्षेप, आवरण बसलेले आहेत. मळ आपल्या अंतःकरणामध्ये अनेक युगाचा आपण अनेक जन्मामध्ये आपण अनेक जन्म घेतले याच्या आधी, आणि अनेक जन्मामध्ये आपण जे भोग भोगल्यात तेच भोग आपल्याला ह्या जन्मात पण त्रास देतात.
आपल्याकडे गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे सगळे गुण आपल्याला त्रास देतात. त्यातून आपल्याला अहंकार या देहाचा अभिमान आहे. आणि हे सगळं आल्यामुळे एका अंतरीच्या अंतरात्म्यावर आठांचं राज्य आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, अहंकार एवढे राज्य करतात एका अंतरीच्या अंतरात्म्यावर. आणि म्हणून आपण अंतरीच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ह्या सगळ्यांना बाजूला काढण्याचं एकमेव शस्त्र माऊलीने दिलंय. ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र, हरिनाम हेच शस्त्र आहे. तुम्हाला दिलेले जे अनुग्रह आहे, तुम्हाला दिलेलं जो प्रबोधाचं चिंतन आहे, तेच तुमचं शस्त्र आहे. आणि तो शस्त्र तुम्ही घेतला की ते विषय सळो की पळो होतात. ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुळ गोत्र वर्जिले. म्हणजे आपण अनंत जन्मात आपल्याकडनं झालेली पाप आहेत, त्यातनं बाजूला व्हायचं असेल तर आपल्याकडे ते नाम शस्त्र असलं पाहिजे. दिलेल्या नामाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि एकदा का आपल्या पिंडातले विषय बाजूला झाले, गुण बाजूला झाले, अहंकार बाजूला झाला, देहबुद्धी गेली, आत्मतत्वाशी एकरूप आपोआपच होतो. काय करावं लागत नाही. आणि ते शस्त्र कोणाकडे नाही आहे. आणि म्हणून आपण युद्ध हरतो. युद्ध जिंकलं पाहिजे हो प्रत्येकाने. आणि ते युद्ध जिंकण्याचं एकमेव साधन हरिनामाचे शस्त्र आहे, जो तुम्हाला अनुग्रहाचं चिंतन दिलेलं आहे, प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे. त्या चिंतनातून आपली अंतरस्थिती, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होतो. देहाचा पूर्ण विसर पडतो. आणि देहाचा विसर पडल्यानंतर आपल्या आत्मस्वरूपाची भेट आपोआपच होतो. कुठे लांब जायची गरज लागत नाही. बघा, प्रश्न काय केलाय की बाबा भगवंता, उद्धव प्रश्न करतो की शांती कशी मिळेल आणि शांती मिळण्यासाठी काहीतरी मला उपाय सांग. आता ते आपल्याला 23व्या अध्यायामध्ये ते दिलेले आहे. आणि 23व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. आता बघा, अध्याय 23वा. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु विश्वरूप विश्वासभाय तू चित्स्वरूप, तुझे निर्धारिता रूप तू अरूप व्यय. श्री गणेशाय नमः म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गणपतीला नमस्कार केला. कारण गणपती ही आदिदैवत आहे, आपली सगळ्यांची इष्टदैवत. सगळ्या कार्याला आपण गणपतीच्या नावाने सुरुवात करतो. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. कुठलंही कार्य आपल्याकडे असेल बघा, आपण पत्रिकेवर काय लिहितो, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपण असं लिहितो का, कार्य सिद्धीस नेण्यास मी समर्थ आहे, असं लिहितो का आपण? नाही हो, नाही. मी समर्थ नाही. तो मीला चालवणार जो श्री आहे तोच गणपती आपला. आणि तो सगळं कार्य करतो. आपण काहीही करत नाही. आपला हा भ्रम असेल की मी एवढा मोठा कार्य केला, करोड रुपये जरी असले तरी तो माणूस जर बोलला श्रीमंत आहे आणि तो बोलला हे कार्य मी केलं, तरी ते चुकीचं होईल. कारण तुझ्याकडं तो आहे, तो गजानन आहे, तो गणपती आहे, म्हणून तो कार्य तुझ्याकडनं झालं. तो गणपती गेला तर कार्य होईल का? आणि म्हणून मखराला किंमत कुठपर्यंत आहे? गणपती आतमध्ये तोपर्यंत मखराला किंमत आहे. ह्यातला गणपती गेला, मखराला काय किंमत आहे मला सांगा? जोपर्यंत या देहरूपी मखरामध्ये तो गणपती आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. देहाला किंमत कुठपर्यंत आहे? या देहरूपी मखरामध्ये तो गणपती आहे, तो अंतरीचा अंतरात्मा आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु.
सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा तो गणपती आपल्या आतमध्ये आहे. देवा तूच गणेशु, तोच गणपती सकलार्थ मती, सगळ्यांच्या मतीला बुद्धीला प्रकाशित करणारा तो गणपती. सकलार्थ मती प्रकाशु, सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणारी जी देवता आहे ती कोणती देवता आहे तर ती गणपती. आणि त्या गणपतीला नमस्कार केलेला आहे. अध्याय 23 तो गणपती आपल्याला कळाला. आपल्या आतमध्ये असलेला मतीला प्रकाशित करणारा जर गणपती आपल्याला कळाला तर तेथे आपल्याला विसावा होईल. अध्याय 23 ते 20 म्हणजे तेथे विसावा आहे. जर आपल्याला आपलाच अंतरीचा अंतरात्मा, आपलाच गणपती आपल्याला कळाला, आपल्याच अंतरीच्या देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानोबाला सांगतात, ज्ञानोबाला या निवृत्तींचा दास आहे. तो सांगतो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे ज्ञानोबाला तो गणपती कळाला आणि त्यांनी मांडला. आपल्याला कळत नाही. आपला अंतरीचा अंतरात्मा आपल्याला जो चालवतो, आपल्याला जो हसवतो, आपल्याला जो बोलवतो, आपल्याला जो ऐकवतो, तो आपला अंतरीचा अंतरात्मा. आणि म्हणून आपला अध्याय 23 म्हणजे तो अंतरीचा अंतरात्मा ओळखला तर ते म्हणजे तेथेची विसावा आहे. विसावा कुठे आहे? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर जो विसावा आहे. श्रम जावनी पावला विश्राम चंद्रमौली, श्रम जावनी विश्राम पावला चंद्रमौली. भगवंत शंकर कुठे विश्रांती पावला. त्याचं सगळं कष्ट दूर झाले भगवान शंकराचे. कधी? जेव्हा तो भगवंत जेव्हा आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाला तेव्हा त्याच्याकडे शांती आली, सुख आलं. आणि आपल्याकडे पण तेच येणार आहे, शांती येणार आहे, समाधान येणार आहे, सुख येणार आहे. पण आपण एकांतात जायला पाहिजे. एकांतात जाऊन आपण ध्यान करायला पाहिजे. एकांतामध्ये भगवंताची प्राप्ती एकांतामध्ये. मला सांगा आम्ही कुठल्या जन्मामध्ये एकांतात गेलो का? कधीच गेलो नाही हो. आणि ज्ञानोबराया तुकोबराया अनेक जन्मामध्ये एकांतात गेले. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई एकांतात गेले आणि त्यांनी ते सुख आजमावलं आणि म्हणून ते पुढच्या जन्मामध्ये संत झाले. अनेक जन्मामध्ये त्यांनी ध्यानधारणा केलेली. अनेक जन्मामध्ये त्यांनी काय केलेले? भगवंताची उपासना म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले आहेत हे लोक सगळे जेवढे संत आहेत त्यांना संतांचा जन्म का मिळाला इथे तर ते अनेक जन्मामध्ये एकांतात गेले, एकरूप झाले भगवंताशी आणि एकरूप झाल्यानंतर ते भगवत स्वरूपाला गेले. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर भगवंत धामाला गेले आणि पुढचा जन्म त्यांना भगवंतानी आपल्यासाठी आपल्या हिता म्हणजे जड जीवाचा उद्धार करण्यासाठी ते परत जन्माला आलेले. अनेक जन्म झालेले बरं काय संतांचे. तसं आपण ह्या जन्मामध्ये एकांतात गेलो, एकरूप झालो तरच आपली सुटका होणार आहे. वाचून ऐकून सुटका होणार नाही. मग ऐकायचं नाही का? आता तुम्ही तर सगळे कसे आहेत तर सगळे ध्यान करणारे तुम्ही साधक आहात. आणि म्हणून साधकांसाठीच शास्त्र आहेत. जो साधना करतो त्याच्यासाठी शास्त्र आहे. म्हणून साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहे. तो भक्ती कशी आहे? साधन रूपाने आहे आणि ते युक्तीने करायची. आपण प्रपंचामध्ये किती डोकं लावतो बरं पैसा कमवायला? कितीतरी डोकं लावतो. अगदी आयुष्य आपण पार आपला हाडाची काढा करतो आपण. आणि परमात्मा प्राप्तीसाठी आपण अजिबात मेहनत घेत नाही का? घ्यायला पाहिजे हो. आणि ती मेहनत घेण्यासाठी एकांतात जावं लागेल. आणि म्हणून इथं काय केलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा
नाथबाबांनी गणपतीला वंदन केलेलं आहे. श्री गणेशाय नमः, म्हणजे त्या गणपतीला माझा नमस्कार असो. ओम नमो सद्गुरु विश्वरूप, विश्वास बाह्य तू चित स्वरूप, तुझे निर्धारिता रूप त्वारूप अव्यय. ओम नमो सद्गुरु श्री विश्वरूप. काय सांगितलंय? ओम नमो. नंतर त्यांनी कोणाला नमस्कार केलेला आहे? तर ओम नमो म्हणजे ओंकार तत्वाला. जो ओंकार तत्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून भरलेला आहे, त्या ओंकार तत्वाला, त्या ओंकार स्वरूपाला त्यांनी वंदन केलेलं आहे नाथबाबांनी. आता तो वंदन माऊलीने कसा केलाय? पहिल्या अध्यायामध्ये माऊली सांगतो, आकार चर्म युगल, उकार उदर विशल, मकार महामंडल, मस्तकाकार, हे तिन्ही एकवटले जेथे, तेथे शब्द ब्रह्म कवलले, ते म्या नमिले आदी बीज. त्या आदी बीजाला नमस्कार केलाय. आणि तो आदी बीजच काय आहे? तर सृष्टीचा निर्माता आहे चैतन्य रूपाने. आणि त्याला नमस्कार केलं. ओम नमो सद्गुरु विश्वरूप, म्हणजे विश्वाला भरून, विश्वाला व्यापून असलेला तो सद्गुरु. आणि सद्गुरु काय आहे? तर सद्गुरु एक तत्व आहे. आणि ते तत्व ज्या गुरूंकडे असतं, आणि म्हणून त्याला सद्गुरु म्हणतात. जे विश्वव्यापक शक्ती ज्या श्रीगुरूंकडे असते त्याला सद्गुरु म्हणतात. विश्वाला व्यापून जी उरलेली शक्ती आहे ती सद्गुरूंकडे असते. आणि म्हणून त्यांना सच्चिदानंद, म्हणजे सच्चिद आनंद असा स्वरूप त्यांचा असतो. आणि म्हणून त्यांना सच्चिदानंद ब्रह्मलीन असे त्यांना पदवी असतो. सच्चिदानंद ब्रह्मलीन. ओम नमो सद्गुरु विश्वरूप, म्हणजे विश्वामध्ये व्यापून असलेला, विश्वासबाह्य तो चित्स्वरूप. गुरुची व्याख्या कोणाला दिलेली आहे? तर जे विश्वव्यापक जे रूप आहे, विश्वव्यापक तुची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमिकेशी, धरिला वेश तू मानुसी, भक्तजन तारावया. सद्गुरुचरित्रात सांगितलंय, विश्वव्यापक तुची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमिकेशी, धरिला वेश तू मानुसी, भक्तजन तारावया. म्हणजे काय? विश्वाला व्यापून असणाऱ्या विश्वव्यापक तुची होशी. आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं रूप घेतलेलं आहे. आपण म्हणतो नाही का, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. गुरुर साक्षात. गुरु कुठे आहे? साक्षात आतमध्येच आपले आहे. ते विश्वामध्ये भरलेलं चैतन्य आपल्या आतमध्ये आहे. म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात आत, साक्षात परब्रह्म. गुरु कसा? साक्ष रूपाने आपल्या आतमध्ये आहे. तस्मे श्री सद्गुरू नमः, आणि त्याला माझा नमस्कार असो. म्हणजे विश्वव्यापक तुची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमिकेशी, विश्वाला व्यापून असणाऱ्या परमात्म्याने त्या ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप घेतलं. आणि आपण श्रीगुरूंना काय म्हणतो? श्रीगुरूंना आपण देव मानतो का? ब्रह्मा विष्णू महेशच आपल्यासाठी श्रीगुरु, आपल्यासाठी आपले श्रीगुरु ब्रह्मा विष्णू महेशच आहेत. धरला वेश तू मानुसी, भक्तजन तारावया. पण तू माणसाच्या रूपामध्ये आला. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश असताना माणसाच्या रूपामध्ये आला. कशासाठी आला? भक्तजन तारावया, म्हणजे सर्व भक्तांना तारून नेण्यासाठी माणसाच्या रूपामध्ये येतो, असं सद्गुरु चरित्र सांगतो बरं का. विश्वव्यापक तुची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमिकेशी, धरला वेश मानुषी, भक्तजन तारावया. असा विश्वव्यापक असलेला तो परमात्मा विश्वसबाह्य तुचीच स्वरूप, म्हणजे विश्वामध्ये आत आणि बाहेर, सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर, असा तू पूर्णपणे
भरून उरलेला आहे चित स्वरूप, म्हणजे ज्ञान स्वरूपाने तो भरलेला आहे. त्या आत्मज्ञान स्वरूपाने आत बाहेर तोच भरलेला, आपल्या तोच भरलेला बरं का. या ओव्या थोड्या मी जास्त विश्लेषण का करतो की आपल्याला ह्या जी सुरुवातीची जी प्रस्तावना आहे प्रत्येक अध्यायामध्ये ती श्रीगुरूंचाच वर्णन केलेला असतो, कारण श्रीगुरु हाच आपला देव आहे. श्रीगुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. काय श्रीगुरूंनी पूर्ण कृपा केली तर आपलीच वस्तू आपल्याला दिसते. श्रीगुरु नायके पूर्ण कृपा केली, पूर्ण कृपा करतात श्रीगुरु आपल्यावर. निज वस्तू दाविली माझी मज, म्हणजे काय सांगितलंय, आपलीच वस्तू आपल्याला दाखवतात. ओम नमो सद्गुरु विश्वरूप, विश्वास बाह्य तुझी स्वरूप, आत बाहेर तूच भरलेला ज्ञान स्वरूपामध्ये, तुझे निर्धारित रूप, तू अरूप अव्यय. बघा, म्हणजे तुझ्या रूपाचं वर्णन करायला गेलं तर तू अरूप आहेस, अव्यय आहेस. म्हणजे त्या श्रीगुरूंच्या रूपाचं वर्णन आपल्याला करता येणार नाही हो. अरूप, त्याला रूपच नाही. अव्यय, त्याला व्यक्तच करता येत नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथून चराचर हरीशी भजे. यानंतर सांगता अव्यक्त निराकार, हरिपाठामध्ये सांगितले तो अव्यक्त आहे, निराकार आहे. आणि आपण आकाराची पूजा करतो, आपण व्यक्त गोष्टींच्या पूजा करतो. पण भगवंत म्हणतो मी अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, ज्याला आकारच नाही असा तो परमात्मा आहे. मग आकाराची पूजा करता करता आपण निराकाराकडे जायला पाहिजे. कारण निराकार, निर्गुण निराकार, निसंग निरावेव, निर्लेप, अज ध्रुव, हा भगवंताचे हे रूप आहे. आणि ते रूप आपल्या डोळ्यामध्ये भरता यायला पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये साठवता यायला पाहिजे. सरासर जे सावेव, ते तुझा रूपाचे अवेव, जीव शिव हे तुझी माव, अद्वैय वैभव पायी तुझे. सर्व साकार चराचर प्राणी तुझ्या निर्गुण स्वरूपाचे अवयव आहेत. बघा, भगवंत कसा आहे, निर्गुणच आहे. म्हणून तर समर्थ रामदासाने लिहिलं की नाही, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे भगवंत कसा आहे, निर्गुणच आहे भगवंत. आणि त्या निर्गुण स्वरूपावर, त्या अव्यक्त स्वरूपावर जी माया दिसते ती व्यक्त आहे. जे गुण दिसतात ते मायेमध्ये येतात. आणि भगवंत निर्गुण आहे आणि माया गुणी आहे. म्हणून आपल्याकडे, आपण मायेच्या अधीन आहोत. आपल्याकडे काय आहे, रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. मग आपण मायेच्या अधीन आहोत ना. मग आपल्या आतमध्ये, आपल्या मायेकडं जर कुठलेच गुण नसतील, ध्यानाला बसलो आपण 2 तास झाले, 3 तास झाले आणि आपल्याकडं कुठलेच गुण नसतील, गुण निघून गेले आपल्याकडनं 1-2 तासासाठी, तर आपण त्या निर्गुण तत्वाशी एकरूप होतो, म्हणजे भगवंताशी एकरूप होतो. कारण भगवंत कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताला आकार नाही. पण निराकारापर्यंत जाण्याकरता आकाराची पूजा करावी लागतो आपल्याला. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा का करायची, तर आपल्याला देव दिसत नाही, भासत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या आकाराची पूजा करता करता निराकाराकडे जायला लागेल, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. कारण भगवंत निराकार आहे आणि त्या निराकारावर आलेला आकार, हा आकार म्हणजे ही माया आहे. जे आपल्याला दिसते ते सगळी माया आहे हो. मग त्या प्रत्येक मायेच्या आतमध्ये जे चालवणारं तत्व आहे ते निर्गुण तत्व आहे.
झाडामध्ये तत्व आहे, झाड दिसतात. दगडामध्ये तत्व आहे, दगडावर दगड घातलं तर अग्नी बाहेर पडतो, लाकडावर लाकूड घातला तर अग्नी बाहेर पडतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण ते तत्व आहे, त्याच्यामध्ये पण परमात्मा आहे. म्हणजे सगळीकडं तो परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. पण त्यासाठी आपल्याला श्री गुरूंना शरण गेलं तरच त्याची आपल्याला अनुभूती येते, अन्यथा अनुभूती येत नाही. चराचर जे सावेव ते तुझ्या रूपाचे अवयव. चराचर म्हणजे जे दिसतं ते भगवंता तुझा अवयव आहेत. काय आहेत? अवयव आहेत. आणि जीव शिव ही तुझी माव. आणि जीव शिव हे दोन्ही पक्षी आहेत आणि ते मायेच्या कक्षामध्ये येतात. जीव शिव दोन्ही हे काय? मायेचे स्वरूप आहे. आणि त्या मायेचा निराश करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी. ज्ञानोबा सांगतात, जयाच्या हृदय भुवनी विराजिती. जीव आणि शिव हे दोन्ही एका आसनावर बसून जीवाला आपण त्या शिव स्वरूपाशी एकरूप करायचं. जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी, एका आसनावर बसायचं आणि त्या भगवंताचं ध्यान करायचं. आणि आत्म्यालाच परमात्म्याशी एकरूप करायचं. तरच आपल्याला निर्गुण काय ते कळेल. निर्गुण तत्व काय आहे? ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपल्याला आपल्या देहाचा पूर्ण विसर पडतो. आणि ज्या वेळेला आपल्याला विसर पडतो त्यावेळेला आपल्याकडे कुठलेच गुण नसतात, म्हणजे आपण निर्गुण आहे. आपल्याकडे कुठलाच आकार नसतो, म्हणजे आपण निराकार आहोत. आपणच परब्रह्म आहोत. हे कोण सांगेल? कोण तुम्हाला हे सांगणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून संतांना शरण जात नाही. म्हणून अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. संतांची सेवा कर. जरी मती आणावे, जरी मनी हाती आणावे, जरी तुझ्या मनात आलं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली अर्जुना, तरी पण संतांची सेवा करावं लागेल. संता या भजावे सर्वस्वेशी. सर्व देह भान हरपून प्रत्यक्ष संतांची सेवा करावं लागेल. संतांच्या सुखदुःखाला धावून जावं लागेल. कारण जोपर्यंत संतांचं शरीर आहे तोपर्यंत त्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे. आणि संतांचं शरीर बोलत नसून त्या आत्मतत्वच तुम्हाला ज्ञान देत असतं. त्यांच्या शरीरातलं आत्मतत्व गेलं की ते शरीरही निघून जातो. आणि संतांकडे असलेलं आत्मतत्व हेच आपल्याला आत्मबोध करून देतो. इतरांच्याकडे शरीर आहे पण त्या शरीरामध्ये आत्मतत्व नाही, त्यामुळे ते शरीर तुम्हाला आत्मबोधाचं ज्ञान देऊ शकत नाही, आत्मतत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. का? त्यांच्याकडे ते तत्व नाही. म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण जा, जो आपल्याला तत्वाची ओळख देल, जो आपल्याला जीव आणि शिवाचा ऐक्य करून देल. जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी, एका आसनावर आपल्याला बसवेल आणि जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देईल. अशा गुरुला शरण जा. जयांच्या हृदय भुवनी विराजती. हृदयरूपी प्रदेशामध्ये आपल्याला त्या जीवा शिवाचा ऐक्य करून देतात, भेट करून देतात, प्रत्यक्ष अनुभूतीला आणून देतात. पण श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज बघा. माझ्याकडे असलेली जी वस्तू आहे, जो आत्मा आहे, तोच त्यांनी मला दाखवला. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख दाविले मज डोळा. सुख कुठं होतं? माझ्याचकडे होतं आणि तेच मला डोळ्याने दाखवलं बघा. आणि तेच इथं सांगतात नाथ बाबा की शांती तुमच्याकडेच आहे, कुठे शोधायला जाऊ नका. प्रश्न विचारला की नाही?
उद्धवाने प्रश्न विचारलाय, बाबा शांती कुठं नांदतं ते आम्हाला दाखव. आणि त्याचंच निरूपण चालू आहे. शांती कुठे आहे? दुकानात मिळतो का? शांती कुठे तीर्थाला मिळतो? शांती मंदिरात भेटतो? शांती कुठे भेटतो? दान धर्म केला तर शांती भेटतो? शांती आहे आपल्या आतमध्ये. म्हणून 20 दशक 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद, मनन करत्यास विशेष समाधान लाभे. आणि शेवटी सांगतात दासबोध आपला शेवटचे अध्याय सांगतात, 20 दशक 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद, मनन करत्यास विशद समाधान लाभे. कुठे आहे समाधान? आपल्या आतमध्ये. पण तेवढं आपण श्रवण करायला पाहिजे. शांती कुठे आहे? शांती, समाधान, सुख, आनंद आपल्या आतमध्ये. आणि आपल्याला ते आनंद, ते सुख समाधान भेटतो कधी? तर श्री गुरूंची कृपा झाली तर. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करून दिल्यानंतर, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याची भेट झाली तर तुम्हाला सुख आहे. आणि ते सुख कुठे आहे? आपल्या जवळ आहे. आणि ते सुख, त्या सुखासाठी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी आला. संतांच्या हृदयामध्ये भगवंत येऊन बसला का? प्रत्येक संतांनी गुरु केला आणि गुरुच्या ठिकाणी ते ज्ञान त्यांनी संपादन केलं. आणि ते अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत येऊन हृदयामध्ये बसला. जनाबाईच्या हृदयामध्ये बसला, मीराबाईच्या बसला. विषाचा प्याला पिला पण काही झालं नाही. जनाबाईला सुळावर चढवले पण त्या सुळाचं पाणी झालं. कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याला. मग त्या भगवंताला आतमध्ये कसं आपल्याला साठवता येईल ते आपल्याला संत शिकवतात. संत आपल्याला ज्ञानी बनवत नाही बरं का. संत आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, भजनानंदामध्ये आपल्याला पाठवतात. आणि एकदा का भजनानंदामध्ये तुम्ही गेलं तर ज्ञान तुम्हाला शोधत येईल. भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन लिहिलं की नाही, त्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. कशासाठी लिहिलंय? तो सुख भगवंताला पाहिजे, ती शांती पाहिजे. आणि ती शांती नाथबाबांनी मांडलेली आहे. 23वा अध्याय, 23वा म्हणजे तेथेच विसावा. ध्यान केलं तर अंतरीच्या अंतरात्म्याकडे विसावा आहे. आणि तो विसावा प्रत्येकाला प्राप्त व्हावा. आणि त्या विसावासाठी भगवंत वेडा होतो. जीव शहे तुझी माव. काय सांगतात? जीव आणि शिव काय आहे? ही तुझीच किमया आहे, तुझीच माया आहे. अद्वै वैभव पाय तुझे. आणि त्या जीव आणि शिवाचा एकरूप झाल्यानंतर अद्वै वैभव, द्वैत भाव निघून जातो. जीवाचा आणि शिवाचा ऐक्य झाल्यानंतर मी भक्त आणि तो देव वेगळा आणि मी वेगळा असा भाव निघून जातो. आणि अद्वै वैभव, ते परब्रह्म मीच आहे असा आपल्याला भाव निर्माण होतो. आणि तिथे आपला वैभव आहे, तोच आपला वैभव. वैभव कोणता आहे? भगवंताची भेट, भगवंताशी एकरूप होणं, जीव शिवाचा ऐक्य होणं, हे वैभव आहे. आणि ते वैभव आपल्याला प्राप्त करून घेता आलं पाहिजे. नाही तर आपण ह्या वैभवामध्ये आपण काय करतो? जे आपल्याला दिसतं डोळ्याने ते वैभव, त्या वैभवामध्ये माणूस काय करतो? बुडून जातो. आणि ते वैभव आपल्याला जाताना आपल्याबरोबर येतही नाही, अजिबात येत नाही आपल्याकडं. मग जे वैभव आपल्याबरोबर येत नाही त्या वैभवासाठी आपण का बरं आटापिटा करायचा जीवाचा? जे वैभव आपल्या आतमध्ये आहे या मनुष्य देहाला येऊन
आपल्याला त्या भजनानंदाशी जाऊन त्या भजनाच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होऊन ते भजन करायचं. आणि भजनच आपलं वैभव आहे. भजनच आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतं. भजनच आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतं. मग ते भजन आपल्याकडे नसेल तर मग या देहाचा काय फायदा आहे? देहाचा काही फायदा होणार नाही. देह आपल्याला भगवंताने त्याचसाठी दिलेला आहे, भजनासाठीच दिलेला आहे. देवे दिला देहे भजन गोमटा. कशाला दिलाय? भजनासाठी दिलाय. पण पुढे झाला फाटा, बाधिकेचा फाटा. फाटे फुटले त्याला हो. मायेमध्ये अडकला माणूस. ज्या कामासाठी आपल्याला देह दिलेला आहे तो टाकून आपण भलतंच काय करत बसलोय. देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. तो कार्य आपण टाकून दिलाय आणि आपण भलतंच काय करत बसलोय. मग संसार करता करता भगवंताचं नामस्मरण कसं येईल, भजन कसं होईल, याच्याकडे प्रत्येकाने लक्ष घाला. द्रुतपुतळी दिसे साकार, द्रुतपणे ते निराकार, तैसा तो अव्यय अक्षर जगदाकार भासी भासशी. द्रुतपुतळी दिसे साकार. द्रुत म्हणजे काय? द्रुत म्हणजे आपला तूप म्हणतो आपण त्याला, नाही का? द्रुत म्हणजे तूप. आता तुपाची पुतळी म्हणजे तुपाची बावळी. तुपाची बावळी आपण केली, किती वेळ टिकेल मला सांगा? वितळून जाईल की नाही? वितळून जाईल ना लगेच ती. म्हणून तर काय लिहिलंय? द्रुत तुप जे द्रुत पुतळी दिसे साकार. द्रुताची म्हणजे तुपाची बावळी आपल्याला साकार दिसते. द्रुतपणे ते निराकार. पण त्याच्यामध्ये असलेला जो धृत आहे, जो तूप आहे, तो कसा आहे? निराकार. तो निराकार आहे, त्याला आकारच नाही. तुपाला कधी आकार नसतो, कारण तो वितळणारी वस्तू आहे. ती उन्हात आली की लगेच वितळतो. तैसा तू अव्यय अक्षर, तसा भगवंता तू कसा आहे? तुला व्यक्त करता येत नाही. अक्षर तुझा कधीही क्षर होत नाही. त्या भगवंताचा, त्या श्रीगुरूंचा कधीही नाश होत नाही. कारण श्रीगुरु हे तत्व आहे. श्रीगुरु काय आहे? श्रीगुरु हे व्यापक तत्व आहे, विश्वरूप. ओम नमो सद्गुरु विश्वरूप. विश्वाला व्यापून असलेला तो श्रीगुरु तत्व आहे. तैसा तो अव्यय अक्षर, तुला व्यक्त करता येत नाही, शब्दांनी व्यक्त करता येत नाही. भगवंताला शब्दाने व्यक्त करता येत नाही. भगवंत कसा आहे? हे शब्दाविन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आधी जोंबीजे प्रमयाशी. ज्ञानोबा पहिल्याच अध्याय सांगतात, हे शब्दविन संवादिजे. भगवंताला शब्दाशिवाय आपल्याला संवाद करता येतो. शब्द त्याला तिथपर्यंत नाही पोचत. हे शब्दविन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगीजे. बघा, इंद्रियांना पण माहीत पडत नाही. आणि बोला आधी झोंबीजे प्रमयाशी. ज्ञानोबा सांगतात. म्हणून तू कसा आहे? अव्यय आहे. भगवंताचं स्वरूप अव्यय आहे, अक्षर आहे, की ज्याचा कधीही नाश होत. जगदाकार भासशी. पण असं असून जगदाकार भासशी, या जगामध्ये जी प्रत्येक वस्तू आकाराला आलेली आहे त्याच्यामध्ये तू आहेस. जगदाकार भासशी. पण ती भास येतो तुझा. भगवंत जे जे जगामध्ये दिसतं, यद दृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग प्रत्येक वस्तूमध्ये ते आत्मतत्व भरलेलं आहे. आणि जगदाकार, जगाला आकार देऊन भासमान आहे. जग कसं आहे? भासमान आहे. पण जगाला चालवणारा तोच परमात्मा आहे, तेच श्रीगुरु तत्व आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ते आहे बरं का. प्रत्येक वस्तूमध्ये ते आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सभ्यांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश
आत्मा अविनाशी. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश. म्हणजे पाचा भूतांमध्ये पण तो परमात्मा आहे. त्याच्या आत बाहेर तोच भरलेला, आपल्या आत आणि बाहेर तोच भरलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरिणी मध्ये व्यापिले. पण पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशी. पण पाच भूतांचा नाश होतो, पण त्या आत्म्याचा नाश कधी होत नाही. आत्मा अविनाशी आणि ते आत्मस्वरूप प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे. आणि आपल्याला त्या 23व्या अध्यायामध्ये तो विसावा कसा आहे, तेथे विसावा कसा आहे आणि तेथे जाण्यासाठी, त्या विसाव्यासाठी प्रत्येक साधकाने शांती निर्माण व्हावी याच्यासाठी काय करायला पाहिजे. शांती मिळावी आतमध्ये, कारण शांती हेच परब्रह्म आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म आहे. आणि त्या शांतिरूपी परब्रह्माला प्राप्त कसं करून घ्यायचं याच्यासाठी पुढच्या जे ओळी आहेत ते आपल्याला नाथबाबा सांगणार आहेत. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.